नमस्कार, मी नीता देव. पारशी टुडे यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचं अधिवेशन, राष्ट्रीय अधिवेशन गोव्यामध्ये प्रॉपर पणजीमध्ये असं भरवलं गेलं. त्यानिमित्त आम्ही इथे आलो होतो. वेगवेगळ्या परिसंवादातून, वेगवेगळ्या मार्गदर्शनातून इतकं छान सगळं मीडियाबद्दल कळालं. आपल्यासोबत आहेत राज्यसभेचे खासदार सदानंद तानवडे साहेब. त्यांच्याशी मी चर्चा करताना खूप चांगलं वाटलं की तुम्ही कृषी विषयाचं खूप तुम्हाला एकतर आवड पण आहे आणि सरपंच, आमदार, प्रदेशाध्यक्ष आणि आता खासदारकी असं सगळं करत असताना आम्ही आता मीडियाची लोकं आहोत. मीडियामध्ये असं आत्ता पण ऐकलं बऱ्यापैकी की चांगल्या पण घटना काही समाजापर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजे, जनजागृती तशीही झाली पाहिजे. तर आत्ताच्या युगामध्ये या मीडियाचा वापर कसा केला जावा, काय सांगायचं? कसं आहे की एक वेळ होता की ओन्ली प्रिंट मीडिया याच्यावर भर होता, पण कोविड काळानंतर लक्ष ह्याचं एक परिवर्तन, कारण प्रत्येक टप्प्यामध्ये परिवर्तन होतं आणि आज ज्या तऱ्हेनं डिजिटल मीडिया म्हणजे कसं असतं की इमिजिएट जो एखादा घटना घडली तर 1-2 मिनिटातच सर्वांपर्यंत पोचवणारी ही डिजिटल मीडिया आहे आणि त्यामुळे त्याचा आजच्या युगामध्ये ते पण तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण कसं आहे की एव्हरीथिंग इज डिजिटल. त्यामुळे पूर्वी कसं असायचं की बातमी नेक्स्ट डे ज्या वेळेला प्रिंट मीडियाचा पेपर यायचा त्यावेळेला लोकांना वाचायला भेटायचं, पण आज तसं होत नाही. आज लोक वाचतात परत दुसऱ्या दिवशी, पण इमिजिएट एखादं जी घटना असते ती त्याच्यामध्ये होते आणि त्यामुळे डिजिटल मीडियालासुद्धा ते चांगलं महत्त्व आहे आणि त्याचं प्रसार आणि प्रचारसुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे. संस्थापक अध्यक्ष राजा माने सरांच्या मार्गदर्शनाखाली ही मीडिया काम करते. तर आता सरांची चर्चा करताना कृषीविषयक पण तुम्ही असं खूप हे केलं, तर तशी काही आवड आणि काही हे प्रोजेक्टबद्दल? ते कसं असतं की फायनली आपण सगळं जरी केलं की डेव्हलपमेंट हे ते सगळं फायनली कृषी इज इम्पॉर्टंट. एव्हरीथिंग इज डिपेंड ऑन कृषी. कारण आपण जर पिकवलंच नाही तर खाणार काय, आणि त्यामुळे त्याला तेवढंच महत्त्व द्यायला पाहिजे. आपला कृषीप्रधान देश आहे आणि त्यामुळे आज आपण बघतो आहे की ज्या तऱ्हेने अमेरिका इराणचं युद्ध हे सगळं होतं आहे, त्यामुळे आपल्याला डिपेंड कसं झालं की गॅस असेल बाकीच्या ह्याच्यामध्ये कंट्रोल आला. आज बऱ्याचशा रेस्टॉरंटला सिलेंडर देणं पण कठीण, पण आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या चांगल्या संबंधामुळे थोडंसं आपल्या देशामध्ये थोडं चांगलं आहे. पण हे सगळं असताना आपण जर कृषीप्रधान असल्याकारणानं आपल्याला आपली सोय जी आहे खाण्यापिण्याची ही सगळी डिपेंड असते फायनली या कृषीवर, आणि त्यामुळे प्रत्येकानं कृषीवर तेवढंच प्राधान्य आणि लक्ष द्यायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की मी काय एक्स्ट्रा काय करतो असं नाही, पण आय गिव्ह प्रिफरन्स. वेळेत जर समजा असेल आणि एखादा प्रोग्राम असेल तर तिकडे जाऊन त्यांना कन्व्हिन्स करणं, गावामध्ये लोकांना कन्व्हिन्स करणं, कारण फायनली हे कृषीवर जर महत्त्व आपण जास्त दिलं तरच आपला देश समृद्ध होऊ शकतो. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये ॲग्रिकल्चर इज इम्पॉर्टंट. आणि महाराष्ट्र रेल्वे मार्गाचं पण आता सोलापूरचं तुम्ही मनावर घेतलेलं आहे, तर त्याचं साधारण कुठपर्यंत? मी कसं आहे की आपल्याकडे रेल कसं आहे की बरेचसे लोक आपल्या गोव्यामध्ये दरवर्षी आपली पंढरपूरची यात्रा जी आहे, पायी यात्रा, ही साधारण गोवा एक छोटं राज्य असून सुद्धा साधारण माझ्या अंदाजे 50-55 ग्रुप, एका ग्रुपमध्ये ॲव्हरेज 100-150 असे लोक असतात, ही पायी वारी इकडून करतात 15 दिवसांची. आणि त्याच्या व्यतिरिक्त पंढरपूरला जाण्याचा जो हे असतो ते बरेच लोक जातात. त्यामुळे इकडे जायचं असेल तर आयदर रोडमध्ये जावं लागतं. सेकंड थिंग, फ्लाईटमध्ये लिमिटेड आहे. इकडून सोलापूरला काहीतरी एक फ्लाईट दिवसाला 2 दिवसाला एकदा जातात. पण रेल्वे जर इकडून डायरेक्ट जर भेटली तर तो एक विषय समजा. कारण तिकडे कसं असतं की सोलापूरहून पंढरपूर असेल, अक्कलकोट असेल, गाणगापूर असेल, वैद्यनाथ असेल, अशी वेगवेगळी जी हे आहेत क्षेत्र जी आहे तिकडे जायला त्याचा फायदा होईल. आणि कनेक्टिव्हिटी रेलमध्ये आरामशीर, एखादा सिनियर सिटीजन जर असेल गाडीमध्ये त्याला त्रास होतो, पण रेल्वेमध्ये त्याचं जाण्याचं चांगलं होऊ शकतं. त्यामुळे मी पण पार्लमेंटमध्ये मागणी केली की सोलापूरमध्ये जर आपण हे केलं असेल डायरेक्ट व्यवस्था, मी मागणी केली. ते कसं असतं की डिपेंड्स सगळं ते करून त्याच्यामध्ये आमचा प्रयत्न आहे की लवकर डायरेक्ट ट्रेन इकडून सोलापूरसाठी व्हायला पाहिजे. धन्यवाद सर. आणि भावी वाटचालीसाठी अखिल भारतीय डिजिटल मीडियाच्या वतीने सर तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू.